प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं, जीवनात यशस्वी व्हावं. वनिताताई आणि श्यामराव यांनी पण त्यांच्या मुलासाठी अशीच मोठी स्वप्न बघितली होती. पण जेव्हा मुलं त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने झेप घ्यायला लागतात तेव्हा आईबापाचे डोळे फक्त मोकळ्या आभाळाकडे बघत राहतात. ही कहाणी आहे वनिताताईंची, एका आईची, एका सासूची, जी स्वतःला सिद्ध करण्याच्या हट्टामुळे बहुतेक त्यांनी सगळी हक्काची नाती गमावली असती जर नशिबाने एक नवीन वळण घेतलं नसतं तर. वनिताताई आणि श्यामराव यांना 2 मुलं, थोरला राहुल आणि धाकटा अमित. श्यामरावांचा स्वतःचा हॉटेलचा बिझनेस होता आणि पुढे जाऊन तो त्यांच्या दोन्ही मुलांना सांभाळायचा होता. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं. राहुल MBA करत असतानाच त्याची ओळख चित्रासोबत झाली. दोघं एकत्र शिकत होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुलला मोठमोठ्या कंपनीतून नोकरीची ऑफर यायला लागली आणि पॅकेज पण खूप मोठे होते. त्यामुळे राहुल पण लालची झाला. त्याला असं वाटायला लागलं की बिझनेसमध्ये खूप मेहनत करायला लागते. मग त्याला नोकरी करून कमी मेहनतीमध्ये खूप जास्त पैसे मिळत होते. चित्राला पण चांगल्या नोकरीची ऑफर यायला लागली आणि तिला कुठल्याही परिस्थितीत नोकरी करायची होती. राहुलने पण एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी जॉईन केली. आईबापाने पण विचार केला की चला, मुलांचे मन नोकरी करायचे आहे तर काही काळासाठी त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करून देऊया. मग त्यानंतर आपला स्वतःचा एवढा मोठा बिझनेस आहेच की, तो राहुल आणि अमितला सांभाळायचा आहे. अमित अजून शिकत होता. राहुलच्या लग्नाचा विषय घरात चालू झाला. तसा राहुल म्हणाला, मला चित्रा आवडते. मग घरच्या लोकांच्या मर्जीने दोघांचं लग्न झालं. काही दिवस सासरी राहून मग ते दोघे नोकरी करायला तिथून निघून गेले. ते अधूनमधून आईवडिलांना भेटायला येत असायचे. पण या काळात चित्राने बाहेरच्या देशात नोकरीसाठी अर्ज भरला आणि खूप मोठ्या पॅकेजमध्ये तिला तिथे नोकरी मिळाली. तिने राहुलला पण प्रयत्न करायला सांगितला. राहुलने पण बाहेरच्या देशात नोकरीसाठी अर्ज भरला. खूप कमी वेळात त्याला पण चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आता राहुल आणि चित्रा दोघांना बाहेरच्या देशात कायमचं सेटल व्हायचं होतं. पण राहुलच्या आईवडिलांची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलांनी दुसऱ्या देशात सेटल व्हावं. त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं की इथे आपली एवढी संपत्ती आहे, स्वतःचा बिझनेस आहे, एकटा अमित तर सांभाळू शकत नाही ना. तुम्ही दोघं इथे राहून घरचा बिझनेस सांभाळा. बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे दोघांनी. मग दुसऱ्याचा बिझनेस सांभाळण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस सांभाळा. त्याला पुढे घेऊन जा, अजून मोठं करा. तुमच्या शिक्षणाचा उपयोग इथे करा. पण राहुल आणि चित्रा काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी राहुल आणि चित्रा आईवडिलांचं बोलणं न ऐकता दुसऱ्या देशात कायमचे स्थायिक झाले. आता त्यांना परत आपल्या देशात यायची इच्छा नव्हती. कधी कधी आईवडिलांना भेटायला यायचे. दोघांना चांगला पगार होता, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. पण यामुळे त्याच्या आईवडिलांच्या मनाला ठेच लागली होती. वनिताताईंना हे सहनच होत नव्हतं की त्यांचा थोरला मुलगा त्यांना सोडून कायमचा दुसरीकडे राहायला गेला आहे. आता त्यांनी स्वतःच्या मनाशी पक्क केलं होतं की त्यांच्या धाकट्या मुलाचं अमितचं लग्न कमी शिकलेल्या मुलीशी करून देणार. त्यांच्या मनात या गोष्टीनं घर केलं होतं की जास्त शिकलेल्या मुली घर तोडत असतात आणि मुलाला त्याच्या आई वडील, भाऊ बहीण यांच्यापासून लांब, कुटुंबापासून लांब घेऊन जातात. पण त्यांना ही गोष्ट कळतच नव्हती की जर घर तोडायचेच असेल तर ती कमी शिकलेली मुलगी पण तोडू शकते. हे तर प्रत्येकाच्या विचार करण्यावर अवलंबून असते की कुणाला कुटुंबासोबत राहायचं आहे आणि कुणाला स्वतंत्र. राहुल आणि चित्राने स्वतःचं करिअर निवडलं होतं. त्यांनी अगोदरच बाहेरच्या देशात सेटल व्हायचा विचार करून ठेवला होता. आता राहुल आणि चित्रा नवरा बायको होती, एकमेकांचे जीवनसाथी होते. मग ते बरोबर राहणारच होते, यात कुणाचीही काहीच चूक नव्हती. पण चित्रा कधी राहुलला बोलली नव्हती की तू तुझ्या आईवडिलांशी संबंध तोड. तिला तिच्या करिअरसोबत समझोता करायचा नव्हता आणि नाही राहुलला. हीच गोष्ट वनिताताईंच्या मनात घर करून बसली होती आणि त्यांचे असं मत बनलं होतं की जास्त शिकलेल्या मुली घर तोडतात. ही गोष्ट घडून आता 4 वर्ष झाली होती. राहुल आणि चित्रा आईवडिलांना भेटायला भारतात आले होते. चित्राचे आईवडील पण भारतातच राहत होते. राहुल आणि चित्रा पूर्ण 2 महिन्यांची सुट्टी घेऊन भारतात राहायला आले होते. आता अमितचे लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे श्यामरावांनी विचार केला की या काळात अमितचे लग्न करून द्यावे. माहीत नाही राहुल आणि चित्रा परत भारतात कधी येतील.
आत्ता सगळे कुटुंब एकत्र आहे, तर अमितचं लग्न करून द्यावं. पण वनिताताई त्यांच्या हट्टावर अडून बसल्या होत्या. त्यांनी हट्ट पकडला होता की अमितचं लग्न त्या कमी शिकलेल्या मुलीसोबत करून देणार आहेत. कारण जास्त शिकलेल्या मुली घरं तोडत असतात आणि स्वतःच्या नवऱ्याला घरातून कायमचं लावून घेऊन जातात. जर अमित पण त्याच्या बायकोसोबत आपल्याला सोडून निघून गेला तर मग आपण इथे एकटं कसं काय करायचं? एवढा मोठा बिझनेस आहे, एवढी संपत्ती आहे, धनदौलत आहे, ते कोण सांभाळणार? उद्या आपण मेल्यानंतर आपली मुलं हे सगळं विकून इथून निघून जातील. किती मुश्किलीने आपण हे सगळं उभं केलं आहे. शेवटी वनिताताईंच्या हट्टापुढे अमित आणि त्याच्या वडिलांनी हार मानली. मग त्याची आई त्याच्यासाठी त्यांच्या आवडीची मुलगी शोधायला लागली. त्यांनी स्थळ जुळवणाऱ्या लोकांना सांगून ठेवलं होतं. अमितसाठी खूप छान छान स्थळं आली होती, पण त्याच्या आईला एकही मुलगी आवडली नाही. अमित खूप शिकलेला मुलगा होता. त्यांनी कमी शिकलेल्या खूप मुली बघितल्या, पण त्यांच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून त्या मुली त्यांना स्वतःला आवडत नव्हत्या. त्यापेक्षा जास्त चांगल्या स्वतः वनिताताई होत्या. राहुल कितीतरी वेळा त्याच्या आईला बोलला होता की आई, तू तुझ्या हट्टामुळे अमितचं आयुष्य बर्बाद करू नकोस. आजच्या काळात कोण कमी शिकलेल्या मुलीशी लग्न करणार आहे? मुलीला फक्त सासर सांभाळायचं नसतं. उद्या त्या दोघांना मुलं होतील, त्यांचं शिक्षण, अभ्यास, शाळेत कितीतरी ॲक्टिव्हिटी असतात, शाळेत पालक मिटिंग असतात, ते सगळं आईलाच बघायला लागतं. आणि जर भविष्यात बिझनेसमध्ये तिला अमितची मदत करायला लागली तर? तू का तुझ्या हट्टामुळे अमितचं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे लागली आहेस? पण वनिताताई कुणाचंही ऐकलं नाही. त्याचवेळी कीर्तीचे आई वडील तिचं स्थळ घेऊन अमितच्या घरी आले. कीर्तीचा फोटो वनिताताईंना आवडला. फोटो बघताच ती मुलगी त्यांना आवडली. पण त्यांनी त्यांची अट ठेवली की त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न जास्त शिकलेल्या मुलीशी करायचं नाही. त्यावर कीर्तीचे आई वडील म्हणाले, आम्हाला हे सगळं माहीत आहे, म्हणून तर आम्ही आमच्या मुलीचं स्थळ तुमच्या मुलासाठी घेऊन आलो आहोत. कारण आमची मुलगी 10वी शिकलेली आहे. तिच्यात सगळे गुण आहेत, पण ती 10वी नंतर पुढे शिकली नाही. आमच्या घरात दुसऱ्या कुठल्या गोष्टीची कमी नाही. आमच्या मुलीचं मन कधी शिक्षणात लागलंच नाही, त्यामुळे तिचं लग्न ठरवताना खूप प्रॉब्लेम येत आहेत. वनिताताईंना सगळं काही ठीक वाटत होतं, म्हणून त्या कीर्तीला भेटायला त्यांच्या घरी गेल्या. बघताच कीर्ती त्यांना खूप आवडली. तिचं बोलणं, उठणं, बसणं सगळं काही त्यांना आवडलं. कुठूनही तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ती कमी शिकलेली मुलगी नाही. पूर्ण आत्मविश्वासी होती. तिच्यात कशाचीही कमी नव्हती. दिसायला पण सुंदर, साधी, सरळ, समजदार वाटत होती. तिच्या घरचं पण वनिताताईंना खूप आवडलं. तिच्या घरी तिचे आई वडील, 2 भाऊ आणि त्यांची एकुलती एक बहीण कीर्ती. पैसा अडका काही कमी नव्हता. चांगल्या मोठ्या घरातली मुलगी होती कीर्ती. वनिताताईंना अमितसाठी ही मुलगी आवडली आणि अमितला पण कीर्ती पसंत पडली. त्यांनी त्यांच्याकडून या लग्नासाठी होकार दिला. शामरावांनी सांगितलं की आपण वेगवेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे लग्न आपण आमच्या इथेच घेऊया. यासाठी पण कीर्तीचे वडील तयार झाले. कारण मुलीकडच्या लोकांना मुलाकडच्या लोकांचं बोलणं ऐकायलाच लागतं. खूप मुश्किलीने कीर्तीसाठी चांगलं स्थळ मिळालं होतं. मग काही दिवसांनी अमित आणि कीर्तीचं लग्न झालं. कीर्ती सून बनून घरी आली. कीर्ती खूप मनमिळाऊ स्वभावाची होती. तिने तिचे सासर खूप छान सांभाळलं होतं. सगळ्यांची मनं जिंकली होती. हे बघून वनिताताई खूप खुश होत्या की त्यांनी अमितचे लग्न एका चांगल्या मुलीशी करून दिलं आहे. राहुल आणि चित्रा काही दिवस तिथे राहिले आणि परत त्यांच्या घरी माघारी गेले. आता अमित आणि कीर्ती दोघं मिळून पूर्ण घर खूप छान सांभाळत होते. घराची जबाबदारी दोघं एकत्र मिळून पार पाडत होते. कीर्ती सासू सासऱ्यांची काळजी घेत होती, त्यांची सेवा करत होती. हळूहळू तिने घरातल्या प्रत्येकाच्या मनात तिची जागा बनवली होती. जो कोणी कीर्तीला भेटायचा तो तिचा दिवाना व्हायचा. तिच्या बोलण्यावरून कुणाला असं वाटत नव्हतं की ती 10वी पास आहे. वनिताताई आता खूप आनंदी होत्या. त्यांच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. त्यांनी हा निर्णय घेऊन चूक केली नव्हती. अमितचं आयुष्य खराब झालं नव्हतं, तर कीर्तीने त्याचं आयुष्य खूप सुखाचं, आनंदाचं बनवलं होतं. बघता बघता त्यांच्या लग्नाला 2 महिने झाले. एक दिवस अचानक शामरावांच्या छातीत जोरात दुखायला लागलं आणि ती तडफडत जमिनीवर खाली पडले.
त्यांचा आवाज ऐकून वनिताताई पळत बाहेर आल्या. त्यांची अवस्था बघून जोरजोरात ओरडायला लागल्या. अमित त्यावेळी हॉटेलमध्ये गेला होता. त्यांना काहीच कळत नव्हतं की काय करावं. त्या कीर्तीला आवाज द्यायला लागल्या आणि म्हणाल्या, लवकर अमितला फोन कर. कीर्ती पळत बाहेर आली. सासऱ्यांची अवस्था बघून तिला काही कळतच नव्हतं की काय करावं. तिची सासू ओरडत होती, अमितला फोन कर. पण कीर्तीने नवऱ्याला फोन करण्याऐवजी सासऱ्यांना CPR द्यायला सुरुवात केली आणि तिच्या सासूला म्हणाली, माझ्या कपाटात एक काळ्या रंगाचा बॉक्स आहे, तो लवकर घेऊन या. हे सगळं बघून तिच्या सासूला आश्चर्य वाटलं आणि ती तिला म्हणाली, सुनबाई तू वेडी झाली आहेस का? तू कशाला डॉक्टर बनत आहेस? अमितला फोन कर. माझं तर डोकं चालायचं बंद झालं आहे. मला माझ्या फोनचा पासवर्ड पण लक्षात नाही. मी विसरले आहे. तू लवकर अमितला फोन कर. पण कीर्ती काहीच ऐकत नव्हती. ती बोलत होती, लवकर मला कपाटातून बॉक्स आणून द्या. तिच्या सासूला काहीच कळत नव्हतं. त्या पळत तिच्या खोलीत गेल्या. तिच्या कपाटातून बॉक्स घेऊन बाहेर आल्या आणि तिच्या समोर ठेवला. कीर्ती सासऱ्यांना CPR द्यायला पूर्ण मेहनत करत होती. त्यासोबत सासूला पण बोलत होती की आई, मी बाबांची छाती जोरजोरात दाबत आहे. तुम्ही बाबांना तुमच्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करा. बाबांना वाचवायला पाहिजे. त्यांना जोरात झटका आला आहे. हे ऐकून तिची सासू जोरात ओरडली, तू डॉक्टर बनण्याचा का प्रयत्न करत आहेस? अमितला लवकर फोन कर. ते ऐकून कीर्ती खूप मोठ्या आवाजात म्हणाली, आई, मी अमितला फोन केला आहे. आता जसं मी तुम्हाला करायला सांगत आहे तसंच तुम्ही करा, नाहीतर बाबांच्या जीवाला धोका होईल. कीर्ती रागात सासूला म्हणाली, आई तुम्हाला कळत नाही का मी काय बोलत आहे ते? कीर्ती एवढ्या मोठ्या आवाजात बोलली की तिची सासू काही न बोलता तोंडाने त्यांच्या नवऱ्याला श्वास द्यायला लागल्या. तोपर्यंत कीर्तीने तिची बॅग उघडली आणि त्यातून BP मशीन काढून सासऱ्यांचा BP चेक करायला लागली. तेवढ्यात अमित पण घरी आला. त्याला बघून त्याच्या आईच्या थोडासा जीवात जीव आला. कीर्तीने वेळेत अमितला फोन केला होता. पण कीर्तीच्या हातात डॉक्टरांची उपकरणं बघून त्या थोड्याशा हैराण झाल्या होत्या. तेवढ्यात कीर्ती अमितला म्हणाली, अहो, मी जे इंजेक्शनचं नाव तुम्हाला मेसेज केलं होतं ते तुम्ही घेऊन आलात का? अमितनं आणलेलं इंजेक्शन काढून कीर्तीच्या हातात दिलं आणि लगेच ते तिने तिच्या सासऱ्यांना दिलं. हे सगळं बघून तिच्या सासूला काहीच कळत नव्हतं. तोपर्यंत कीर्ती म्हणाली, चला आपल्याला बाबांना लगेच दवाखान्यात घेऊन जायला लागणार आहे. त्या दोघांनी बाबांना उचलून गाडीत ठेवलं आणि सगळे दवाखान्यात गेले. तिथे गेल्यानंतर लगेच त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं. कीर्ती तिथल्या डॉक्टरांशी काहीतरी इंग्रजीमध्ये बोलत होती. हे बघून तिची सासू हैराण झाली की हे सगळं काय चाललं आहे. पण आत्ता ती वेळ नव्हती की त्या तिला काही विचारतील, कारण त्यांचं स्वतःचं डोकं नवऱ्याची अवस्था बघून काहीच काम करत नव्हतं. एकीकडे नवरा ॲडमिट होता तर दुसरीकडे सुनेचं नवीन रूप त्यांनी आज बघितलं होतं. त्या खुर्चीवर बसून विचारात बुडाल्या होत्या. थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. ती कीर्तीला म्हणाली, कीर्ती, तुझ्या सासऱ्यांच्या जीवावरचा असणारा धोका आता टळला आहे. तू वेळेवर त्यांना योग्य उपचार देऊन त्यांचा जीव वाचवला आहेस. हाच फायदा होतो घरात डॉक्टर असल्याचा, नाहीतर आज काहीतरी वाईट घडू शकलं असतं. तुला तर माहीतच असेल, कारण तू स्वतः एक हार्ट स्पेशालिस्ट आहेस. हे ऐकून तिची सासू हैराण होऊन सुनेकडे बघत होती. त्यांना काहीच कळत नव्हतं की 10वी पास असणारी सून एकाएकी हार्ट स्पेशालिस्ट कशी काय बनली. तेवढ्यात अमित आईच्या जवळ आला आणि म्हणाला, आई, चल, बाबा आता ठीक आहेत. तू थोडा वेळ आराम कर. तू खूप टेन्शन घेतलं होतंस. त्याची आई कधी मुलाकडे बघत होती तर कधी सुनेकडे बघत होती. कीर्ती तिच्या सासूकडे बघत होती, पण तिला काहीच कळत नव्हतं की सासूला काय बोलावं. त्यामुळे त्यावेळी ती गप्प होती. काही दिवसांनी तिचे सासरे ठीक होऊन दवाखान्यातून घरी परत आले. कीर्तीच्या माहेरच्या लोकांना जसं समजलं की तिचे सासरे आजारी आहेत, तसे तिच्या माहेरचे तिच्या सासऱ्यांना बघायला तिच्या घरी आले. आता वनिताताईंनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि म्हणाल्या, हा कसा चमत्कार झाला? माझी 10वी पासून एकाकी डॉक्टर, ती पण हार्ट स्पेशालिस्ट कशी काय झाली? यावर अमित म्हणाला, आई, आता काय करायचं आहे? तुला तर कीर्ती पसंत आहे ना? मग बस, आमच्यासाठी तेच पुरेसं आहे. मग आता ती जास्त शिकलेली असो
किंवा मग कमी शिकलेली, याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही. ती मला तुझ्यापासून लांब करून विदेशात तर घेऊन गेली नाही ना. आणि हे बघ, तिने बाबांचा जीव पण वाचवला आहे. हे ऐकून त्याची आई म्हणाली, अमित, तू तुझी बडबड बंद कर आणि सगळं खरं खरं मला सांग. पण हो, एक गोष्ट तर तू बरोबर बोलत होत आहेस. जर त्यावेळी कीर्ती नसती तर माहीत नाही तुझ्या बाबांचं काय झालं असतं. नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. पण आता तर मला सगळं सत्य माहीत आहे ना. यावर त्यांचा नवरा म्हणाला, चल, आज सगळं सत्य मी तुला सांगतो. तू हट्ट पकडून बसली होतीस की अमितचं लग्न तू कमी शिकलेल्या मुलीशी लावून देणार आहेस. तुला कमी शिकलेली मुलगी पसंत पण येत नव्हती, कारण ती अमितला शोभत पण नव्हती. माझी पण इच्छा नव्हती की आपल्या एवढ्या शिकलेल्या मुलाला कमी शिकलेली मुलगी बायको म्हणून या घरात यावी. कारण मुलीला फक्त सासर सांभाळायचं नसतं, तर त्यांचं स्वतःचं आयुष्य पण असतं. त्यांची मुलं असतात, समाजात मानसन्मान असतो आणि सगळं काही तिला मॅनेज करायचं असतं. तुझ्या फालतू हट्टामुळे अमितला आयुष्यभर सहन करायला लागावं असं मला वाटत नव्हतं. या काळात एक दिवस मला हॉटेलमध्ये माझा लहानपणीचा मित्र भेटला. तो काही कामासाठी इथे आला होता. आम्ही एकमेकांना लगेच ओळखलं आणि मग त्याला मी माझा प्रॉब्लेम सांगितला. तो म्हणाला, मी माझ्या मुलीसाठी कीर्तीसाठी पण स्थळ शोधत आहे. हे नातं नाही होऊ शकत, कारण माझी मुलगी एक डॉक्टर आहे आणि ती पण हार्ट स्पेशालिस्ट. आणि तुझ्या बायकोला कमी शिकलेली मुलगी सून म्हणून हवी आहे. मग त्याने मला कीर्तीचा फोटो दाखवला. मला ती बघता क्षणी पसंत पडली. मग मी आणि माझ्या मित्रांनी मिळून हे सगळं नाटक रचलं, ज्यात अमित आणि कीर्ती दोघं पण सहभागी होते. मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की लग्नात कमीत कमी पाहुणे घेऊन ये, म्हणजे कीर्तीचे सत्य कोणाला कळणार नाही. तू त्याच पाहुण्यांना लग्नात घेऊन ये ज्यांच्यावर तुला पूर्ण विश्वास आहे. आणि एकदा लग्न झालं की कीर्ती घरातल्या सगळ्या लोकांची मनात तिची जागा निर्माण करेल. मग हळूहळू कीर्ती तिच्या सासूला तिची खरी ओळख सांगेल. पण काही महिने हे सत्य लपवायला लागेल की कीर्ती एक डॉक्टर आहे. 2-3 महिन्याच्या आतच तुला तीच सत्य सांगणार होती, कारण आता लग्न तर झालं होतं आणि तुला कुठल्याही परिस्थितीत कीर्तीला सून म्हणून एक्सेप्ट करायला लागणारच होतं. म्हणून आम्ही सगळे तुझ्याशी खोटं बोललो की कीर्ती कमी शिकलेली मुलगी आहे. तिला शिक्षणाची आवड नव्हती, म्हणून पुढे ती शिकली नाही. तुला खरं सांगितलं असतं तर तू या लग्नाला कधीच होकार दिला नसतास. पण आता तूच बघ, कीर्ती एवढी शिकलेली आहे, तरी पण तिने सगळ्या घराची जबाबदारी सांभाळली आहे. ठीक आहे, ती एवढी शिकलेली आहे, डॉक्टर आहे, मग ती नोकरी तर करणारच ना. मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे तर त्याचा तिला उपयोग करायला लागणारच ना. नाहीतर हा समाजावर अन्याय होईल की ती एवढी मोठी हार्ट स्पेशालिस्ट आहे आणि त्याचा काहीच उपयोग करत नाही. फक्त आम्ही चांगली वेळ येण्याची वाट बघत होतो, पण ती वेळ अशा पद्धतीने येईल याचा आम्ही कधी विचार पण केला नव्हता. पण मला पूर्ण आशा आहे की या 2 महिन्यात तू कीर्तीला खूप चांगली ओळखायला लागली असशील. ती तिची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते आणि तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडत आहे. या 2 महिन्यात कीर्तीला तू नीट पारखून घेतला असशील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जर त्या दिवशी कीर्ती नसती तर बहुतेक आज मी पण जिवंत नसतो, हे तर तू मान्य करत असशील. वनिताताई म्हणाल्या, खरंच, जर त्या दिवशी कीर्ती नसती तर माहीत नाही काय वाईट घडलं असतं. मला तर त्या दिवशी काय करावं काहीच कळत नव्हतं. माहीत नाही माझ्या मनात हे का बसलं होतं की शिकलेल्या मुली घर तोडत असतात आणि आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या आईवडिलांपासून लांब घेऊन जातात. पण असं काहीच नाही. ही तर माझ्या मनातली शंका होती. जर राहुल आणि चित्रा आपल्यापासून लांब गेले आहेत तर तो त्यांचा निर्णय आहे, त्यांचं आयुष्य आहे. तेवढे शिकलेले आहेत तर त्यांना पण यशस्वी होण्याचा पूर्ण हक्क आहे. आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना उडण्यापासून थांबवू शकत नाही. हा तर फक्त आपला हट्ट असतो. कारण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की आजपर्यंत राहुल आणि चित्रा आपल्यासोबत कधीच वाईट वागले नाहीत किंवा त्यांनी कधीच आपला अपमान केला नाही. कायम आपल्याला इज्जत दिली आहे. फक्त माझ्या एकटीच्याच मनात चित्रासाठी गैरसमज निर्माण झाला होता की ती माझ्या मुलाला माझ्यापासून लांब घेऊन गेली आहे. पण ती तर प्रत्येक वेळी फोनवर माझी विचारपूस करत असते
घरातली हालहवा विचारत असते. शेवटी माझा एकटीचाच मुलगा माझ्यापासून लांब गेला नाही, तर चित्रा पण तिच्या आईवडिलांपासून लांब गेली आहे. तिचे आईवडील पण इथेच राहत आहेत. ती तर त्यांची मजबुरी आहे की ते लगेच आपल्याजवळ येऊ शकत नाहीत. पण जर तिने मनात आणलं असतं तर आपल्याशी सगळी नाती तोडली असती. पण असं काहीच नाही. त्यामुळे मी हे कबूल करत आहे की काही चुका माझ्याकडून पण झाल्या आहेत. पण खरंच मी माझ्या फालतू हट्टामुळे जर एका अशा मुलीला माझी सून बनवून आणली असती, तिच्यासोबत अमित कधीच जुळून घेऊ शकला नसता. तर माहीत नाही अमित आयुष्यात कधी खुश राहू शकला असता का नाही. त्यासोबत त्या मुलीवर पण अन्याय झाला असता, कारण या सगळ्यात तिची काहीच चूक नव्हती. कारण प्रत्येकाला त्याचा जीवनसाथी निवडण्याचा हक्क असतो. एक सगळ्यात मोठं सत्य आहे की जर मुलगा आणि मुलगी बरोबरीचे असतील तर त्यांना एकमेकांशी जुळून घेणं खूप सोपं होऊन जातं. पण हो, तुम्ही तर सगळे खूप चालाक निघालात. स्वतःच्या मनाचे पण केलं आणि मला कानोकान खबर पण होऊ दिली नाहीत. पण चला, जे झालं ते चांगलंच झालं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, माझी धाकटी सून डॉक्टर आहे. आणि ही गोष्ट अजूनपर्यंत कुणालाही माहीत नाही. पण आता मी सगळ्यांना ताटमानेने सांगणार की माझी धाकटी सून डॉक्टर आहे. अगदी त्याच वेळी राहुल आणि चित्रा बाबांना बघायला घरी आले होते आणि म्हणाले, चला आईला सगळं खरं समजलं तर. आणि कीर्तीला मनापासून आपलं मानलं. हे ऐकून वनिताताई म्हणाल्या, म्हणजे या सगळ्यात तुम्ही दोघं पण सामील होता? आईचं बोलणं ऐकून राहुल आणि चित्रा हसायला लागले आणि म्हणाले, काय करायचं आई, तू तर हट्ट पकडून बसली होतीस. मग तुला समजून सांगण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. पण चला, जे झालं ते चांगलंच झालं. कीर्ती म्हणाली, आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी आणि अमित तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अमित त्यांचा बिझनेस सांभाळतील आणि मी इथेच कुठल्या तरी दवाखान्यात नोकरी करेन. पण सध्या तरी मी सगळ्यांना गरमागरम चहा पाजते. असं म्हणत कीर्ती किचनमध्ये जायला निघाली. तिच्यासोबत चित्रा पण किचनमध्ये जायला लागली आणि म्हणाली, आज मी सगळ्यांना माझ्या हातचा चहा करून पाजते. दोघी हसत किचनमध्ये गेल्या. एक सून चहा बनवत होती आणि दुसरी सून भजी बनवायला लागली. कधी कधी ज्या गोष्टी आपण जोर देऊन पण समजावू शकत नाही ते आयुष्य एका क्षणात शिकून जातं. आज वनिताताईंना समजलं होतं की शिकलेल्या मुली घर तोडत नसतात, तर उलट तुटलेली नाती घर जोडण्यास मदत करत असतात.